आज रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयात जाऊन कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची गाऱ्हाणी मांडली। यावेळी शिवसेना उपनेते बाळमाने जनतेची सडेतोड बाजू मांडताना कारभार सुधारा अन्यथा आंदोलन करावा लागेल असा इशारा दिला। शिष्टमंडळात तालुका प्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा संघटक पुनस्कर यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। ही यातलं वस्तुस्थिती काय आहे आणि मग मात्र मारू काही नाही। राजकारण करायची, राज्यकर्त्यांना घाबरायचं, हो म्हणायचं, आम्ही संयम ठेवलाय, हा आमचा दुबळेपणा नाही। आता तो एक दिवस संयम सुटेल आमचा। एक सामान्य माणसाला 4 वर्ष कनेक्शन मिळत नाही आहे काय, तो माणूस नव्हे, त्याला घर नाही, कुटुंब नाही। गुरांच्या गोट्यात लाईट आहे, पंख्याखाली गुरं सरकार म्हणून लाजीरवाणी गोष्ट आहे। बेकायदेशीर बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ह्याच्या रस्त्यामध्ये केलेलं आहे, त्याला सगळ्यांना लाईट दिली गेली आहे। त्यांना दिली त्यांचं ठीक आहे, आम्हाला का नाही? आणि कुठच्या अधिकाराखाली दिली त्यांना? ते गाळे जिथे आहेत ना, 25 गाळे काढले तिथे मेन रोड वरती जेएनसीच्या हद्दीमध्ये त्यांना दिलं। तुम्ही एनओसी कुठून आणली आणि गेले बदलीवर आठवण करा। मी सांगितलं त्यांना की नामकरण बदलूया, आपण गोडबोले ठेवूया। त्यांनी मला सांगितलं मी आता गुरुवारी जाणार आहे, व्हिजिटला जाणार, थांबा, तर स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाला ते जाणार आहेत आणि मग तिथं मी तुमच्याकडे येतो। त्याला तुमचे किती नाव काय पेजे? नाव काय? संतोष लक्ष्मण पेजे। आता हे सगळं आम्ही ऊर्जा मंत्र्यांकडे घेऊन जायचं का रोज? शिवार आंबेरे तुमचं पावस आहे का? जेई पावस आपले राणी साहेब आता शिवार आंबेरे गावाचं नाव। घरगुती कनेक्शन आहे, 2 वर्ष पैसे भरून त्याला कनेक्शन मिळत नाही। 4 वर्ष ना। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।